गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. अगदी सर्वजण आतुरतेने ज्या सणाची वाट बघत होते तो सण आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणपती. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव 10 दिवसांचा असतो. गणपती ही ज्ञानाची देवता, गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. आता आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. भगवान शिवाचे पुत्र गणेशाचं लग्न विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलींबरोबर झालं होतं. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे मुलं झाले. लोक परंपरेत याला शुभ लाभ असं म्हणत. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक पद्धतीमध्ये झालं. त्याचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते. श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः 2 कथा प्रचलित आहे. यातील एका कथेमध्ये तुळशीचे वर्णन आहे. त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले गेले आहे. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांनी तुळशी लग्न करण्यास नकार केला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची 2 लग्ने होतील. यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही. कोणाचे लग्न असले की त्यात ते विघ्न निर्माण करायचे. त्यांचे वाहन मोषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले. एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजींकडे गेले. देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले. भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे. त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागले. पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले. ते रिद्धी सिद्धीला शाप देणारे होते. तेव्हाच ब्रह्माजी तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे 2 मुलींशी लग्न झाले. भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. या त्यांच्याशी निगडीत काही लोकप्रिय कथा आहेत. पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रतवैकल्य केले होते. या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले. या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले, पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा पार्वतीच्या व्रतवैकल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली. शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सखीने पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात, म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचं पालन करेल. या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली. एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्म झालेलं. यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटलं, ज्याचं डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचं सापडलं. त्यामुळे गणेश गजानन बनले. एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यात शिव तेथे आले आणि पार्वतीच्या
निवासस्थळी जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गणेशाने नकार दिला. नंतर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला. या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता. तेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोके कापले गेले आहे, तर त्या फार संतापल्या. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचं डोकं गणेशाच्या डोक्यावरती लावून दिल्यावर ते जिवंत झाले. हे स्कंद पुराणामध्ये देखील सांगितलं गेलं आहे. एकदा शिवाप्रमाणेच गणेशाने भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले. असे ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाची युद्ध करू लागले. गणेशाने त्यांना धूळ चाटवली, तेव्हा परशुराम शिवाने दिलेल्या परशुराचा वापर गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला काही दिले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारले, तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचं असेल तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मोषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला घालून पोकळ करून दिलं. वराड तिथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीमध्ये रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाकं नाहीच निघाले. सर्वांनी आपल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही. बऱ्याच जागेतून तुटायला देखील लागले. कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचा अवमान करून चांगलं केलेलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाकं निघाली. त्यामुळेच कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा भगवान श्री गणेशाचं नामस्मरण केलं जातं आणि तेव्हाच त्या कामाला आपण सुरुवात करू शकतो आणि त्यामुळे आपली कामे देखील लवकर पार पडतात. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेलं एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुलं म्हणजे कार्तिकेय आणि गणेश आईकडून ते मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचं वर्णन करून म्हटलं की आपल्या दोघांमध्ये धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. येथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशांनी अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभं राहिलं. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये केलेलं स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञांची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे. आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल हे पद्मपुराणामध्येच देखील सांगितलेलं आहे. आता आपण सर्वात प्रथम श्री गणेश चतुर्थीची कथा बघूया. सर्वांनी मिळून श्री गणेशाय ध्यान करूया. हे श्री गणपती, तुम्ही 64 कोटी विद्यांचे दाता आहात. प्राण्यांना इच्छित ज्ञान देणारे तुम्हीच आहात. तुम्ही कवींच्या बुद्धीचा स्वामी आहात. तुम्ही अनाथांचे मित्र आहात, जो प्रबळ अडथळ्यांचा नाश करण्यास समर्थ आहे आणि इंद्रासारखे देव त्याची पूजा करतात. त्या श्री गणेशाला माझा कोटी कोटी प्रणाम. ओम श्री गणेशाय नमः. प्रिय भक्तांनो, आता तुम्ही तुमच्या दुःखाच्या निवारण्यासाठी आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून ही पवित्र कथा ऐका. कार्तिकेयाला ऋषी विचारतात, हे स्कंदपुराण दारिद्र्य, शोक, कुष्ठरोग इत्यादींमुळे अपंग झालेल्या शत्रूंकडून पीडा झालेल्या, सदैव दुःखी निराधार, सर्व संकटाने ग्रासलेल्या, ज्ञानही पुत्री, घरातून बहिष्कृत, आजारी आणि ज्यांना त्यांच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी असे कोणते उपाय केले की त्यांचे कल्याण होईल आणि मी वर्णित केलेले त्यांचे हे सर्व संकट दूर होतील. जर तुम्हाला
काही उपाय माहीत असेल तर आम्हाला सांगा. तेव्हा स्वामी कार्तिकेय म्हणाले, हे ऋषी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या निराकरणासाठी मी तुम्हाला एक शुभ फळ देणारे व्रत सांगतो, तर ते ऐका. या व्रताचे पालन केल्यामुळे पृथ्वीवरील सर्व प्राणी सर्व संकटांपासून मुक्त होऊ शकतात. हे व्रत अत्यंत पुण्यकारी असून मानवाला त्याच्या सर्व कार्यांमध्ये यश मिळवून देऊ शकतं. विशेषतः महिलांनी हे व्रत पाळल्यास त्यांना संतती आणि सौभाग्य प्राप्त होतं. हे व्रत धर्मराज युधिष्ठिर यांनी पाळले होते. प्राचीन काळी जेव्हा धर्मराज राजा झाल्यानंतर आपल्या भावांसह वनात गेले, तेव्हा त्या ठिकाणी त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले होते. युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना त्यांचे कष्ट निवारण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची कथा ऐका. युधिष्ठिर विचारतात, हे पुरुषोत्तम, असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता वर्तमान काळात असणाऱ्या संकटांपासून आम्हाला मुक्तता मिळू शकते? तू सर्वज्ञ आहेस, आम्हाला असा उपाय सांग की आम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. स्कंद पुराणामध्ये सांगतात की जेव्हा धैर्यवान युधिष्ठिर हात जोडून नम्रपणे त्यांच्या त्रास विचारू लागला, तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, एक खूप मोठे गुप्त व्रत आहे जे सर्व इच्छा पूर्ण करते. हे युधिष्ठिर, मी आजपर्यंत तंत या व्रताबद्दल कोणालाही सांगितलेलं नाही. हे राजा, सतयुगाचे प्राचीन काळी पर्वतराज हिमाचलची सुंदर सुकन्या पार्वतीने एका दाट अरण्यात जाऊन शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, परंतु भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रकट झाले नाहीत. तेव्हा शैलकन्या पार्वतीजींनी अनादी काळापासून विद्यमान असलेल्या श्री गणेशजींचं स्मरण केलं. त्यामुळे गणेशजी त्याच क्षणी तेथे प्रकट झाले. गणेशजींना प्रकट झालेले पाहून पार्वतीजींनी विचारले की मी कठोर आणि दुर्मिळ आणि लोमहर्षक तपश्चर्या केली आहे, पण माझ्या प्रिय भगवान शिवाला प्राप्त करू शकले नाही. ते दिव्य व्रत जे दुःखाचा नाश करते, जे नारदजींनी सांगितले आहे आणि जे तुमचे स्वतःचे व्रत आहे, तुम्ही मला त्या व्रताचा सार सांगा. पार्वतीजींचं म्हणणं ऐकून तत्कालीन सिद्धिदाता गणेशजींनी त्या दुःखनाशक शुभ व्रताचं प्रेमाने वर्णन करण्यास सुरुवात केली. श्री गणेशजी म्हणाले, हे अचलपुत्री, अत्यंत पुण्यकारी तथा सर्व वेदनांचा नाश करणाऱ्या या व्रताचं पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि जे हे व्रत करतील त्यांना देखील त्याचं पुण्य मिळेल. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या रात्री चंद्र उगवल्यावर पूजा करावी. त्या दिवशी मनात संकल्प करावा की चंद्रोदय होईपर्यंत मी उपवास करीन आणि गणेशाची पूजा करून भोजन करीन. यामुळे पांढऱ्या तिळाच्या पाण्याने स्नान करून माझी पूजा करावी. जर तुमची क्षमता असेल तर दर महिन्याला सोन्याच्या मूर्तीची पूजा करा. हे जर होत नसेल तर चांदी, अष्टधातू किंवा अगदी मातीच्या मूर्तीची पूजा करावी. तुमच्या क्षमतेनुसार सोने, चांदी, तांबे किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यावर गणेशाची मूर्ती ठेवा आणि भांडे कापडाने झाकून 8 पाकळ्यांच्या कमळाचा आकार बनवा आणि त्या मूर्तीची स्थापना करा. यानंतर पूजन करा. भक्तिभावाने पूजा करावी. मूर्तीचे पुढील प्रकारे ध्यान करा. हे लंबोदर, चतुर्भुज, त्रिनेत्रवाले, सौंदर्याचे भंडार, प्रसन्न मुख असलेल्या गणेशा, मी तुझे ध्यान करतो. हे गजानना, मी तुला आवाहन करतो. हे विघ्नराजा, मी तुला नमस्कार करतो. हे आसन आहे. हे लंबोदर, या पादुका तुमच्यासाठी आहे. ओ शंकर सुवन, हा तुमच्यासाठी अर्घ्य आहे. हे उमापुत्र, हे तुझ्या स्नानासाठी पाणी. हे वक्रतुंडा, तुझ्यासाठी हे आचमन पाणी आहे. हे शुभकर्णा, हे तुझ्यासाठी वस्त्र आहे. हे सुशोभित, तुझ्यासाठी पवित्र केलेला हा यज्ञ आहे. हे देवा, हा तुझ्यासाठी दिवा आहे. हे सर्व देव, तुझ्यासाठी हा लाडूचा नैवेद्य आहे. हे देवा, हे तुझ्यासाठी फळ आहे. हे विघ्नहर्ता, तुला माझा नमस्कार. नमस्कार केल्यानंतर क्षमा प्रार्थना करा. अशा प्रकारे पूजा केल्यानंतर विविध प्रकारचे प्रसाद तयार करून तुम्ही देवाला अर्पण करावे. तुम्ही शुद्ध तुपामध्ये 15 लाडू बनवा. सर्वप्रथम देवाला लाडू अर्पण करा आणि त्यातील 5 ब्राह्मणांना द्या. आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या. चंद्र उगवल्यानंतर भक्तिभावाने अर्घ्य अर्पण करा आणि यानंतर स्वतः 5 लाडू खा. हे देवी, सर्व तिथीमध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस. तू गणपतीला सर्वात प्रिय आहेस. हे चतुर्थी, आम्ही दिलेले अर्घ्य स्वीकार कर. मी तुला नमस्कार करतो. अशा प्रकारे चंद्राला अर्घ्य अर्पण करा. आणि लक्ष्मीचा भाऊ सागरातून जन्माला आलेला हे निशा करा. रोहिणी आणि हे शशी, मी दिलेला अर्घ्य स्वीकारा.
अशा प्रकारे गणेशाला नमस्कार करावा. हे लंबोदर, तू सर्व इच्छा पूर्ण करणारा आहेस. मी तुला नमस्कार करते. हे सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या माझी इच्छा पूर्ण कर. यानंतर ब्राह्मणांची प्रार्थना करावी. हे द्विज, मी तुला नमस्कार करते. तुम्ही साक्षात देवस्वरूप आहात. श्री गणेशाच्या प्रसन्नतेसाठी आम्ही तुम्हाला लाडू अर्पण करत आहोत. कृपया आमच्या उद्धारासाठी दक्षिणेसह हे 5 लाडू स्वीकारा. आम्ही तुम्हाला प्रणाम करतो. यानंतर ब्राह्मणाला भोजन द्या आणि गणेशाची प्रार्थना करा. जर तुमच्यात या सर्व गोष्टी करण्याचं सामर्थ्य नसेल तर पूजेमध्ये दिलेली दही आणि बाकीचे साहित्य भावा बहिणींसोबत खा. प्रार्थना केल्यानंतर मूर्तीचं विसर्जन करा आणि अन्न, वस्त्र इत्यादींसह मूर्ती तुमच्या गुरूंना द्या आणि दक्षिणा द्या. हे श्री गणेशा, कृपया आपण आपल्या ठिकाणी विराजमान व्हा आणि व्रताचं फळ आम्हाला द्या. हे सुमुखी अशा रीतीने गणेश चतुर्थीचं व्रत आयुष्यभर पाळावं. आयुष्यभर करता येत नसेल तर 21 वर्ष करावे. एवढेही करणं शक्य नसेल तर 12 महिने उपवास करावा. वर्षभरामध्ये एवढेही करता येत नसेल तर वर्षातील 1 महिना उपवास अवश्य करावा आणि श्रावण महिन्याच्या चतुर्थीला व्रताची सांगता करावी. जे लोक भगवान श्री गणेशाचं हे चरित्र ऐकतात किंवा कथन ऐकतात त्यांना त्यांच्या सर्व कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते. सर्वांनी मिळून प्रेमाने म्हणा, विघ्नहर्ता सुख करता श्री गणपती बाप्पा मोरया. आता चतुर्थी मातेची कथा ऐकूया, कारण चतुर्थीचे व्रत चतुर्थी मातेची कथा किंवा मग पूजेशिवाय अपूर्ण राहते. पौराणिक कथेनुसार एका गावामध्ये एक शेठ आणि त्यांची पत्नी राहत होते. त्यांना एक मुलगा आणि एक सून होते. सून सगळ्यांना भोजन द्यायची आणि मग स्वतः जेवायची. त्यांना एक शेजारी असा होता जो रोज विचारत असे, सूनबाई आज काय शिजवलं, काय खाल्लं आहे. तेव्हा ती सूनबाई सांगायची की आज थंड आणि शिळं जेवण जेवले आहे. हे ऐकून एके दिवशी तिच्या पतीने विचार केला की आज पंचपक्वान जेवण बनवावे आणि मग बघतो माझी बायको काय म्हणते. नवऱ्याने विविध प्रकारचे पदार्थ बनवले आणि घरातील सर्व लोकांना एकत्र बसून जेवण केले. आजही शेजारणीने विचारलं असता सून म्हणाली, थंड आणि शिळं अन्न खाल्लं आहे. शेठच्या मुलाने विचार केला की माझी पत्नी असे म्हणते, यामागे काहीतरी कारण असावे. त्याने पत्नीला विचारलं, तू रोज थंड शिळं खाल्लंस असं का म्हणतेस. आपण सर्वजण एकत्र बसून अनेक प्रकारचे चांगले चांगले अन्न खातो. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, आपण जे खातोय ते आपल्या वाडवडिलांची कमाई आहे. ज्या दिवशी तुम्ही घरी काही पैसे कमवून आणाल तेव्हा मला वाटेल की आज ताजे अन्न खाल्ले आहे. आता एके दिवशी मुलगा त्याच्या आईला म्हणाला की तो पैसे कमवण्यासाठी मोठ्या शहरामध्ये जात आहे. आई म्हणाली, बेटा आपल्याकडे इतके पैसे आहेत की ते कधीही संपणार नाही. आईच्या नकारानंतरही मुलांनी स्वतः पैसे कमवण्याचा ठाम निश्चय केला आणि निघताना पत्नीला म्हणाला, जोपर्यंत मी भरपूर पैसे कमवत नाही तोपर्यंत चुलीची आग विझू देऊ नको. एके दिवशी चुलीमधील आग विझली आणि तिला काळजी वाटू लागली की माझ्या नवऱ्याला काही झालं तर नसेल ना, मी लगेच शेजारून चुलीमध्ये लावते. असा विचार करून बायको शेजाऱ्यांकडे गेली. तिथे शेजारी चतुर्थी मातेचं व्रत आणि पूजा करत होती. शेजारी म्हणाली, थोड्या वेळाने ये आणि घेऊन जा. सुनेने विचारले, तू हे व्रत का करतेस, त्यातून तुला काय मिळतं. शेजारीनं सांगितलं की चतुर्थी मातेचं व्रत केल्याने धन आणि लक्ष्मीची प्राप्ती होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. शेजारीचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता सूनही चतुर्थी मातेचं व्रत पाळू लागली. तिने भिंतीवर चतुर्थी मातेचं चित्र काढलं. त्या दिवशी तूप आणि गुळाचा चोरमा भरून चंद्राला अर्घ्य अर्पण करून खाल्ला. असेच बरेच दिवस गेले. चतुर्थी माता त्या सुनेच्या नवऱ्याच्या स्वप्नामध्ये गेली आणि म्हणाले, हे सावकाराच्या मुला, तू जागा आहेस किंवा झोपला आहेस. तुझी पत्नी तुझी खूप आठवण काढत आहे. घरी जाऊन तिची काळजी संपव. दुकान उघडून कुंकू आणि केशर घेऊन बस. तुझे हिशेब चुकते होतील. आता चतुर्थी मातेने जे सांगितले होते तेच घडले. त्याने घरी जाण्याची तयारी केली आणि धनदौलतीने भरलेली गाडी घेऊन निघाला. वाटेत एक मोठा काळा साप फणा पसरून बसला होता आणि म्हणाला, आज मी तुला चावणार, तुला सोडणार नाही. आज तुझे आयुष्य संपेल. शेठचा मुलगा म्हणाला, आज चतुर्थी माता माझ्या स्वप्नात आली होती आणि म्हणून मी माझ्या पत्नीला भेटण्यासाठी घरी जात आहे. माझी पत्नी तिथे खूप काळजीत आहे. तिला भेटल्यावर मी नक्की येईल. मग तू मला चावू शकतो. साप म्हणाला, तू शपथ घेऊन गेलास तर मी तुला सोडेल, पण तू परत आला नाहीस तर तुझ्या घरी येऊन तुला चावेल. अशा रीतीने सापाला वचन दिल्यावर तो घरी पोहोचला आणि सर्वांना आनंदाने भेटला आणि जेवण झाल्यावर तो दुःखी झाला. त्याच्या पत्नीने त्याच्या दुःखाचं कारण विचारलं. पतीने तिला सापाबद्दल सांगितलं आणि सांगितलं की जर मी त्याच्याकडे गेलो नाही तर तो घरी येऊन मला चावू शकतो. बायको खूप हुशार होती आणि ती म्हणाली, काळजी करू नका, झोपा, मी काहीतरी करेल. पत्नीने खोलीतील 7 पाट धुतले. तिने पहिल्या पाटावर
वाळू, दुसऱ्या पाटावर अत्तर, तिसऱ्यावर गुलाबाची फुले, चौथ्या पाटावर कुंकू केशर, पाचव्या पाटावरती लाडू, सहाव्या पाटावरती गदा आणि हार आणि पुढच्या पाटावरती दुधाने भरलेली वाटी ठेवली। अशा प्रकारे तिने 7ही पाट सजवून ती बसली। मध्यरात्री होत आली। साप आला आणि पाटावर चढू लागला। पहिल्या पाटावर वाळू पसरलेली होती। वाळूमध्ये गेल्यावर तो म्हणू लागला की शेठच्या सुनेने मला खूप आराम दिला, पण मी माझ्या शब्दाने बांधलेला आहे म्हणून मी नक्कीच चावणार। अशा रीतीने साप 7ही पाटावर आराम घेत होता आणि म्हणत होता की मी नक्कीच दंश करणार। साप खोलीत जाणारच होता तेव्हा चतुर्थी मातेला वाटले की मी याला वाचवू शकले नाही तर पूजेवर कोण विश्वास ठेवेल। आता गणेशजी, चंद्रमाजी आणि यांनी त्याला वाचवण्याचा विचार केला। गणेशजींनी तलवार घेऊन नागाला मारले आणि ढालीने झाकले। सुनबाई ही दमलेली असल्यामुळे झोपून गेली। जेव्हा दिवस उजडला तेव्हा लोक मुलाला भेटायला आले, पण मुलगा आणि सून उठली नव्हती। खूप उशीर झाला होता म्हणून आई त्यांना उठवायला गेली। आईने 7ही पाटावर सर्व काही पाहिले आणि ती खूप घाबरली आणि तिने आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारली। मुलगा आणि सुनेने उठल्यावर पाहिलं की ढाल आणि तलवार पडलेली होती। आता त्यांनी ढाल उचलली तर तोच काळा साप मेलेला पडला होता। शेठच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला समजलं होतं की भगवान श्री गणेश आणि चतुर्थी मातेने त्यांचं रक्षण केलं। हे चतुर्थी माता, तू ज्याप्रमाणे शेठच्या मुलाचे व सुनेचे रक्षण केलेस त्याचप्रमाणे सर्वांचे रक्षण कर। गणेश चतुर्थी व्रत कथेबद्दल सांगायचं झालं तर एकदा शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदी किनारी बसले होते। तेथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळण्यास सांगितले। शिव चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले, पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला। तेव्हा भगवान शंकर यांनी काही पेंड्या गोळा केल्या, त्यांचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला म्हटलं, बेटा आम्ही चौपट खेळत आहोत, पण विजय पराजय कोणाचं झालं याचा निर्णय कोण सांगणार? कोणी नाही, त्यामुळे तू सांग कोण विजयी झालं आणि कोण अपयशी। अशात शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये खेळ सुरू होतो। 3 वेळा खेळ खेळला जातो। योगायोगाने 3 वेळा माता पार्वती यांचा विजय होतो। खेळ संपल्यानंतर नेमलेला बालक विजय पराजयाचा निर्णय सांगतो। माता पार्वती यांचा विजय झाला असताना देखील बालक शंकरांना विजयी घोषित करतो। यावर माता पार्वती क्रोधित होतात आणि बालकाला अपंग आणि चिखलात पडून राहण्याचा शाप देतात। बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितलं की हे माझ्या अज्ञानामुळे झालं आहे, मी हे कोणत्याही द्वेषापासून केलेलं नाहीये। मुलाने माफी मागितली तेव्हा पार्वती म्हणाल्या की नागकन्या इथे गणेश पूजा करण्यासाठी येतील, त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर, असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल। असे म्हणत माता पार्वती शंकरासोबत कैलास पर्वतावर गेल्या। अखेर 1 वर्षानंतर त्याच स्थानी नागकन्या आल्या। त्यानंतर नागकन्यांकडून गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने 21 दिवस अखंडपणे गणपतीचं व्रत पाळलं। मुलाच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलाला काय हवे आहे असे विचारले, तर यावर मुलगा म्हणाला, हे विनायक, मला इतकी शक्ती द्या की माझ्या पायाने चालत माझ्या आई वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेल। गणरायाने देखील मुलाची इच्छा पूर्ण केली। यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावरती पोहोचला आणि त्याने शंकराला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली। खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागवल्या होत्या। रागात असलेल्या माता पार्वती यांना मनवण्यासाठी शंकर यांनी देखील मुलाच्या सांगण्यावरून 21 दिवस श्री गणेशाचं व्रत केलं। अखेर माता पार्वती यांचा राग शांत झाला। अशी ही कथा आहे। अशा अनेक कथा गणपती बाप्पांच्या सांगितल्या जातात। तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।